प्रभात 40+ क्रिकेट संघ वाकलन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. कुमारी स्वर्गीय आर्या गायकर आणि स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2024 अंतिम सामना इथे रंगतो. मेगा फायनलचा सामना. एका बाजूला आपण पाहतो वैद्य 11 प्रभात 40+ वाकलन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गणेश 40+ नावपाडा. सलामीची जोडी आपण पाहतो नितीन पाटील आणि सचिन, तर गोलंदाज राजा जाधव. 4 षटकांची लढत असेल. चला चला सामना सुरू करा चला प्लीज. अंतिम सामन्यातील पहिलं षटक, पहिला चेंडू. गोलंदाज राजा जाधव सज्ज होत आहे. स्ट्रायकरला आपण पाहतो नितीन पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सचिन. गेम इज ऑन, लेट्स प्ले. राजा जाधव तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. चेंडू आपण पाहतोय सतीश म्हात्रे आहेत. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न करतात. उशीर केला चेंडू फेक करण्याकरता, तोपर्यंत नितीन सुरक्षित पोहोचले. धावा आल्या ते 3. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात. सचिन आणि नितीन जोडी आपण पाहतोय. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते. राजा पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. चौकार आला. 4 धावा सचिनच्या बॅट मधून चौकार येतो. धावसंख्या पोहोचली होती 7 वर. फ्रंट फुटला आले होते. इथे एस्ट्रेक्सिक बीट झालेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा झाल्यात. तिसरीचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. 22च्या स्वरूपात 2 धावा आल्यात. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. संत गतीने चेंडू हाताळला. वाईटचा इशारा करतात पंच दशरथ सोरखादे. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. आजच्या दिवसात पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी राहिली दशरथ सोरखादे यांची. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. राजा जाधव पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. चेंडू एज लागून मागे सरकला. राजू म्हात्रे आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे. पहिलं षटक इथं समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 11 धावा. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ती स्वर्गीय आर्या गायकर यांच्या स्मरणार्थ वैद्य 11 प्रभात 40+ संघ वाकलन यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ वैद्य 11 प्रभात 40+ संघ वाकलन यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर या ट्रॉफ्या ज्या आम्हाला लाभल्या आहेत त्या वैद्य 11 प्रभात 40+ संघ वाकलन यांच्याकडनं. पुष्कर येतात. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 11. स्ट्राईक एंडला सचिन, गोलंदाज पुष्कर.
ऑन साइडला खेळले राजू मात्रे प्रयत्न करतात. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसरीचा प्रयत्न करतात. दुसरी धाव येते धावफलकावर. तिसरीसाठी येता येता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार येतोय. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यात. एकही गडी बाद झालेला नाही. जमीची बाजू असेल वाकलन संघासाठी. सचिन सायगनला पुष्कर पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 15 धावा. फ्रंट फुटला आले. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील कारण नितीन थांबणार नाहीयेत. तिसरीचा कदाचित प्रयत्न होऊ शकतो. केला जातोय. सचिन पुढे सरकतात. सचिन पोहोचेपर्यंत सहजरित्या 3 धावा होतात. धावसंख्या पोहोचली ती 18 वर. धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ पुष्कर काठेला आपण पाहतोय. ऑन साइडला खेळले. सिंगल आले. उमेश जाधव आहेत. चेंडू फेकीपर्यंत कदाचित तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरीचाही प्रयत्न केला गेला. 3 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. आतापर्यंत 3 वेळा 3-3 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. वेगवान चेंडू गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. फ्रंट फुटला आले होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती पुष्करच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अशा पद्धतीने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21. या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 10 धावा खर्च केल्यात पुष्कर काटेनं. 2 षटकांमध्ये एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 21 धावा. शेवटची 2 षटकं बाकी असतील. उमेश जाधव कदाचित येतील गोलंदाजी करण्यासाठी. उमेश तयार. तिसरं षटक मार्गस्थ. टॅप करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक बीट झाले. सिंगल तर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न नक्कीच करतील. चेंडू फेक येईपर्यंत नितीन सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धाबा आल्यात त्या 2. धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. 22च्या स्वरूपात 2 आल्यात. धावसंख्या 23. उमेश जाधव तयार. स्ट्रायकरला नितीन पाटील. रॅडम ओव्हर द विकेट. दिशा दिली. जंटल टच. दुसरीचा प्रयत्न करतील का? केला जातो. नितीन वेगाने पुढे सरकतायत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो ते नितीन आणि सचिन दरम्यान जबरदस्त टायमिंग. धावसंख्या 25.
फ्रंट फुटला आले तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 26 वर पोहोचते. खाली राहतो चेंडू. टप्पा पडल्यानंतर गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 26 धावा. फ्रंट फुटला आले. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. फलंदाज बाद होत आहेत. उमेश तयार. हनुमान मात्र स्ट्राईक एंडला. चौकाराला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकाराला धावसंख्या पोहोचली 30 वर. तीन षटकं संपले. 10च्या सरसंघ 30 धावा आल्या धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय तो नितीन पाटील. नितीन किरण. तर गोलंदाज आपण पाहतो अजित आलेत. ऑन साइडला खेळलेत. सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न करतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 32 धावा. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा येणे गरजेचं असेल तर तुम्ही फाईट करू शकता नवापाडा संघाशी. पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग.
शेवटचे षटक हाताळतात, मात्र अजित चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केला. गुड बॉलिंग. सलग 3 चेंडू निर्धाव. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केला. अजित म्हात्रेला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. मोठा फटका आलाय शेवटच्या चेंडूवर, शेवट गोड केलाय, षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो पोहोचली होती 38 वर. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले ते आदरणीय अविनाश म्हात्रे, 2121 ग्रुप, पिंटू गायकर, अन्वित इंटरनेट सेवा यांच्या माध्यमातून मोफत इंटरनेटची सेवा आम्हाला पुरवली गेली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. दर्शन भोईर असतील, आदरणीय हरीशेठ भोईर असतील, वैदेही 11 प्रभात 40+ संघाचे ऑनर, या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं, वाकलन संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसात पंच म्हणून दसरा सोरगाद यांनी चांगली कामगिरी केली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि UTCच्या माध्यमातून आमचे शैलेश भोईर आणि विनायक म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण चांगलं प्रक्षेपण पाहिलं, तर त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसात आम्हाला इथं समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही कमलाकर भोईर आणि जयेंद्र भोईर या आयोजकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
पहिलं सत्र इथं समाप्त झालं. धावा कुठल्या त्या वाकलन संघानं 38 आणि लक्ष ठेवलंय नवापाडा संघासमोर 39 धावांचं. भोलानाथ तयार गोलंदाज उमेश जाधव आणि संदीप मात्रे सलामीची जोडी. पहिला चेंडू वाईटचा इशारा करतात पंच. अवांतर धाव संख्येने संघाचं इथं अकाउंट ओपन होतोय. बिनबाद 1. भोलानाथ पुन्हा एकदा तयार. स्टाकेनला उमेश जाधव. 24 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावांची गरज असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा वाईडचा इशारा करतात. चेंडूवर दिशेवर नियंत्रण राहत नाही गोलंदाज भोलेनाथचा. षटकार आलाय. चेंडूही दिसला नाहीये कारण इथे थोडासा अंधार पडत चाललाय. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. अजून 31 धावांची गरज असेल. 23 चेंडू 31 धावा. सोपं समीकरण असेल नवापाडा संघासमोर. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग कमबॅक करतात गोलंदाज भोलेनाथ. दिशा दिली आहे जंटल टच. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील कारण उमेश थांबणार नाहीयेत. उमेश नक्कीच धावतात. उमेश आणि वाकलांचे नितीन धावण्यामध्ये तरबेज आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली ती 10 वर दुहेरी अंकात. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. जयेंद्र भोईर चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा आल्या सहजरित्या. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. बारा धावा आपण पाहतो धाफलकावर. 39चं लक्ष ठेवलंय वैद्य 11 प्रभात 40+ वाकलन संघानं. गुड बॉलिंग. यष्टीरक्षक बीट झालेत. दुसरीचा प्रयत्न करतात कारण तिथं कोणीच नाहीये. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 14 वर. पुन्हा एकदा दिशा दिली जंटल टच ऑफ साइडला. पुन्हा एकदा उमेश थांबणार नाहीयेत. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. वेगानं पुढे सरकतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर एकही गडी गमावलेला नाही. नवपाडा संघाने जमेची बाजू असेल. अठरा चेंडूंनी 23 ची गरज. इथून ब्रेक थ्रूची गरज असेल वाकलन संघाला कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत. उमेश चांगले खेळतात. संदीप चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. मात्र या 39 धावांचा उर्वरित 18 चेंडूंमध्ये 23 धावांचा बचाव करायचा असेल तर इथून ब्रेक थ्रूची गरज असेल वाकलन संघाला. बघूया कमलाकर भोईर येत आहेत. 18 चेंडू 23 ची गरज. ट्राय करणार संदीप म्हात्रे.
गुड बॉलिंग पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होते. एक अनुभवी गोलंदाज कमलाकर भोईर गोलंदाजी करतायत. 17 चेंडूंनी 23ची गरज. लक्ष मोठं नाही आहे, मात्र कमलाकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू डॉट हाताळला, मात्र हा चेंडू वाईड हाताळला आहे. अवंत धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 17वर. दिशा भरकडतायत. पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग कमबॅक करतायत. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 17वर पाहतो आपण. दुसरी षटक मार्गस्थ. कमलाकर तयार. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मार्कलँडमध्ये. वेगानं चेंडू इथं सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. संदीप म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. संघर्षमय चौकार. धावसंख्या पोहोचली ती 21वर. अलॉंग द कार्पेट सिंगल आली आहे. धावसंख्या 22वर पोहोचते. क्या बात है उमेश, जबरदस्त फलंदाजी. षटकार आला 6 धावा. धावसंख्या 28वर पोहोचली आहे. अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 28 धावा. 11 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 11ची गरज. बारा चेंडू आणि 11ची गरज. सचिन तयार. स्ट्रायकरला संदीप म्हात्रे. राईट ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळले. चेंडू पडतो नो मार्कलँड मध्ये. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील, मात्र चेंडू इथं सीमा रेषेवर उचलून फेकेपर्यंत तिसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या 31. फक्त 8 धावांची गरज असेल. जबरदस्त फटका उमेश जाधवच्या बॅटमधनं. फलंदाज बाद होत आहेत. सतीश म्हात्रे
चेंडू मागे सरकतोय तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 32. फक्त 7 धावांची गरज असेल. सिंगल. या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. ऑफ साइडला खेळलेत. दुसरीचा प्रयत्न करतात. धावसंख्या 35 वर पोहोचली आहे. सामना फिनिश केलाय तो सतीश म्हात्रेनं आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला. श्रद्धांजली चषक स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो जय गणेश नावापाडा संघ. अभिनंदन कृष्णाकीर बाळा बोर्डाने संपूर्ण नावापाडा संघाचा